नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नृत्य आणि अभिनय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि नकुलचं दोन्ही कलांमध्ये नाणं अगदी खणखणीत आहे. त्याचं काम तर सतत आपल्यापुढे येतच असतं. त्याची भूमिका असणारा केदार शिंदे दिग्दर्शित अग्ग अग्ग सुनबाई सिनेमा कालच प्रदर्शित झालाय. ठरलं तर मग या मालिकेतून तो आपल्याला सतत दिसत असतो. थोडक्यात काय तर त्याचं काम आपल्याला माहिती आहे, पण आज नकुल घाणेकर माणूस म्हणून कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग त्याचं स्वागत करूया दिल के करीबमध्ये. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी मी असेच काही व्हिडिओज बघत होतो आणि असं मनातल्या मनात वाटलं होतं की अरे जायला पाहिजे इथे, कारण खूप मस्त इंटरव्ह्यूज तुम्ही घेता. थँक्यू. आणि तू म्हण ना, तू काय असं नवीन ओळख असल्या तर का आहो जावं करते. सो खूप छान वाटतंय आणि फायनली इट इज हॅपनिंग. येस. नकुल, तुला आठवत नसेल कारण तुझ्या हाताखाली खूप लोक शिकून गेली आहेत, पण शिवाजी पार्कला मी एक अटेम्प्ट केला होता. साल्साच्या तुझ्या क्लासला मी यायचं. तुला आठवतंय? हो, ऑफकोर्स. हाऊ कॅन आय फॉरगेट. मला चांगलंच आठवतंय. आणि यू आर डेफिनेटली डुईंग अ गुड जॉब, बट बिकॉज ऑफ युअर बिझी शेड्यूल बिझी काही नाही. आय हॅव 2 लेफ्ट फीट. आय डोंट थिंक सो. बाकी काही नाही. यू जस्ट बीइंग हंबल अँड मॉडेस्ट. पण मला क्लिअरली आठवतंय. आणि तू तशीच्या तशी आहेस, माहितीये ना, म्हणजे सिन्स इयर्स बॅक यू हॅव नॉट चेंज्ड एट ऑल. अरे बाबा, आय एम 51 नाउ. माय गॉड, अमेझिंग. येस. सो सगळ्यात आधी ना मला तुला थँक्स म्हणायचंय, कारण अक्षरशः त्याला काल विचारलं की उद्या आपण करू शकतोय इंटरव्ह्यू, तर तू तारीख देऊ शकशील का, वेळ देऊ शकशील का, आणि तू एका क्षणात हो म्हणालास. त्याबद्दल थँक्यू सो मच. नाही, नॉट एट ऑल. थँक्स फॉर हॅव्हिंग मी इन द शो. कारण माझी खरंच इच्छा होती आणि डेफिनेटली म्हणजे असं इतकी छान ऑपॉर्च्युनिटी गप्पा मारायची असेल तर हु विल लेट गो. अरे बरं, आपण गप्पांना सुरुवात करूया. ते तोंडगोड कर. अरे वा. आणि आता तुझा सिनेमा सुद्धा आलाय. हो. सो त्यासाठी सुद्धा तुझं अभिनंदन, आणि आपण गप्पांना सुरुवात करूया. नक्की. अरे बाबा, कमाल. खरवस. तू आत्ता खाणार आहेस का नंतर? मला एखाद चमचा चालेल आत्ता खायला. इफ यू विल ऑल्सो शेअर सम विथ मी. नक्की, पण मी नंतर खाईन. बरं, मग आपण नंतर खाऊया. नो प्रॉब्लेम. सो अद्वैत बापट आपले दिल के करीब मित्र आहेत, आणि सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे. वाव. आणि ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक गुळ आहे. अरे वा, मस्त. फिटनेस रिलेटेड अशा गोष्टी आपण शोधतच असतो. हो ना. आपण नाही, तू नाही, लुकिंग ॲट यू, यू आर ऑल्सो व्हेरी फिट. प्लीज. तुम्ही खरंच म्हणजे खूपच काय म्हणतात, डाऊन टू अर्थ आहात. अरे बापरे. सो फिट ऑलरेडी. बरं, आता सिनेमा आलाय तर त्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूया का? येस, डेफिनेटली. तुझ्या रोलबद्दल मला सांग. हा सिनेमा तुला कसा मिळाला? केदार सरांनी कसं अप्रोच केलं? मला खूप छान वाटतंय सांगायला की माझी जी पहिली फिल्म मी केली होती, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षांपूर्वी, ती पण केदार सरांनीच मला त्या रोलसाठी विचारलं होतं. ऑन ड्युटी 24 तास त्या सिनेमाचं नाव होतं. आणि माझी पहिला जो झी मराठीवरचा मोठा ब्रेक होता, अजूनही चांद राहता ही नावाची मालिका, ती सुद्धा मला केदार सरांनी त्यांचं डिरेक्शन त्यांचं होतं आणि त्यांनी ती मालिका सगळी ऑर्गनाईज केली आणि त्यांच्यामुळे मला तो रोल मिळाला. आणि आता पुन्हा एकदा खरं तर झी स्टुडिओज ह्या इतक्या मोठ्या बॅनरखाली हा सिनेमा, आणि निर्मिती सावंत, राजन भिसे, प्रार्थना बेहरे, हे म्हणजे कमीत कमी 7-8, 10-10 फिल्म्स केलेले सगळे लोक आहेत, आणि मी तर 3-4 फिल्म्स केल्या आतापर्यंत. त्यामुळे माझ्यासाठी इट वॉज अ चॅलेंज, कारण 10 वर्षांनी मी परत फिल्म करत होतो. इतके वर्ष मी टेलिव्हिजन आणि थिएटर केलं, पण फिल्म 10 वर्षांनी करत होतो. सो एक थोडीशी धाकधूक होती. आणि केदार सर तर मी नेहमीच म्हणतो, मागे पण एकदा म्हटलं की ही इज अ मजिशियन. मग ते काय कसं बोलायचं ते एक्झॅक्ट तसंच्या तसं सांगतात. हे भाई असं बोल आणि असं बोलायचं, ते मेक्स आवर लाईफ खूप सोपं होतं आपल्याला ते. त्यामुळे फिल्म खूप सुंदर झाली आहे, आणि माझं खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे या फिल्ममध्ये. आणि निर्मितीताईंबरोबर सीन्स आहेत, आणि तो तर माझ्यासाठी एक लर्निंग. शी इज अ युनिव्हर्सिटी इन हरसेल्फ. आणि काय त्यांनी काम केलंय सिनेमात. आणि राजन काका तर मी त्यांच्याबरोबर नाटक केलं, सो चांगली ओळख आहे. सो इट वॉज अ ग्रेट टीम. प्रार्थना इज अमेझिंग टू वर्क विथ.
खूप मजा आली तिच्याबरोबर काम करायला. आणि खूप डाऊन टू अर्थ. खूप एकदम डाऊन, व्हेरी स्वीट गर्ल. आणि म्हणजे असं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणजे शी केम ॲज अ सरप्राईज आणि शी एक्सिडेड माय एक्सपेक्टेशन. परत खूप इंग्लिश होत आहे, सॉरी. तर मला तिने सुखद धक्का दिला आणि खूप छान वाटलं. वर्कशॉप पासून आम्ही एकदम जेल झालो. म्हणजे कुठेही असं नवरा बायको प्ले करतोय, पण आधी असं वाटतं ना की अरे हिने खूप काम केलंय, आपण 3च सिनेमे केलेत, असं एक असतं. आणि व्हेरी नोन नेम, म्हणजे खूपच चांगल्यापैकी आहे नाव. त्यामुळे पण असं काहीच नाही जाणवलं. एकदम पहिलं म्हणजे ती काय, म्हणजे अगदी नवीन आपण एखाद्या नाटकाच्या वर्कशॉपला कसं जातो तसे आम्ही शून्य बनून केदार सरांसमोर उभे होतो. ते रीडिंग घेत होते आणि काही नाही, म्हणजे एकदम कम्फर्टेबल टीम. खूप मजा आली काम करायला. आणि आय होप तुम्हाला लवकर बघायला मिळेल तुमच्या सगळ्या टीमला. आणि तुम्ही मला सांगा की सिनेमा कसा वाटला आणि माझं काम कसं वाटलं. नक्कीच नक्कीच. आय एम व्हेरी शुअर तू खूपच छान केलं असेल काम. आणि मला सिनेमा बघायची खूप उत्सुकता आहे. येस येस. बघताना वाटतो एका पद्धतीचा, पण बघितल्यावर इट इज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स. खूप वेगळा अनुभव आहे. आणि आपल्याला अशा गोष्टी वाटतात की अरे हे तर सासवा सुनांचं तर आपण हे बघितलंय, टेलिव्हिजनवर बघतो आपण, हे हा माहिती असलेला टॉपिक आहे. पण बऱ्याचशा अशा गोष्टींवर भाष्य केलंय जे अरे अरे होय असं घडतं, पण असं कधी दाखवलं गेलं नाही. आणि ते खूपच छान झालं. इट्स व्हेरी टचिंग. अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई. नक्की बघणार, नक्की बघणार. नकुल, मला ना तुला विचारायचंय की तू लहानपणापासून नृत्य शिकतोयस, हां, आणि तू किती वय काय होतं तुझं तेव्हा? मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी दुसरीत होतो. अच्छा. म्हणजे 8 वर्षाचा वगैरे. नाही नाही नाही, मला काय विचारायचं की आई वडिलांचं खरंच कौतुक आहे. कारण हे बघ ना, नृत्य म्हणजे डान्स आणि मुली हे एक समीकरण असतं. सो तुझ्या लहानपणी तर डेफिनेटली आई वडिलांनी खूप मोठं धाडस केलं असेल की आपल्या मुलाला आपण डान्स शिकवतो. आणि त्याच्यामध्ये तुला मोठा होऊन जर का तुला तेव्हा म्हटलं असेल याच्यातच आपल्याला करिअर करायचं आहे, तर तुझ्या आई वडिलांनी ते हाऊ डिड दे टेक इट? मला असं वाटतं की माझे बाबा ना, त्याचं मुख्य कारण हे आहे की माझे बाबा शास्त्रज्ञ होते BRC मध्ये आणि अतिशय हुशार माणूस. डॉक्टर अशोक घाणेकर त्यांचं नाव मला घ्यायला आवडेल. आणि त्यांनी नेहमी प्रोग्रेसिव्ह विचार केला. म्हणजे थोडेसे ते नास्तिकही होते, ही त्याची वेगळी बाजू, पण ते अतिशय प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते. म्हणजे अहेड ऑफ हिज टाइम जसं आपण म्हणतो तसं. कारण म्हणजे मी डावरा होतो, आउट अँड आउट डावरा. तर त्यावेळेला तर डाव्या हाताने खाणं, प्रसाद घेणं तर वॉज म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि अलाउड नव्हतं. होतो म्हणजे आता नाही? नाही आहे डावरा आहे. तेव्हा होतो म्हणजे लहानपणी मी डावरा असल्यामुळे एक मेजर इश्यू होता तो. अजूनही डावर मी पूर्ण डावरा आहे, मला अजिबात बदलायचा प्रयत्न केला नाही, पण ते बदलूही नाही कारण तो कन्फ्युजन. म्हणून मला जरा शॉकिंग वाटलं की डावरा होतो. नाही अजूनही डावरा. आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. तसंच त्यांनी माझी नर्तनाची आवड पण ऍक्सेप्ट केली. आणि त्यांना असं काही वाटलंच नाही की हे ऍक्सेप्ट काय करायचं, ह्याला डान्स आवडतो तर क्लासला टाका. आणि तेव्हा पण आम्हाला काही वाटलं नाही. पण जेव्हा मी क्लासला जायला लागलो तेव्हा मग नातेवाईकांकडनं खूप असे शेरे यायला लागले की अरे काय इतका लहान मुलगा, पुरुष म्हणजे मुलगा आहे आणि तू त्याची मोठी बहीण नाही नाचत पण तो नाचतोय कथ्थक, ह्याला काय अर्थ, बहीण कराटे शिकते आणि मुलगा कथ्थक शिकतोय, उलट व्हायला पाहिजे अरे अशोक असं. आणि खूप म्हणजे त्यांना, माझ्या आजोबांनी पण, म्हणजे आता आजोबा आजोबा काय म्हणजे त्यांना वाटलं की हे चुकीचं आहे. आणि हे काय, हा काय घुंगरू काय घालतोय, हा काय नाच्या आहे का, हा बायल्या आहे का, असं एक वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि बाबा म्हणाले की हे सगळं बाबांनी इग्नोर केलं. ते म्हणाले की तुला करायचंय ना, तुला नृत्याची आवड आहे ना, मग हे करेक्ट आहे असं मला वाटतं, हे तू कर. आणि मला मुळात क्लासिकल डान्स काय इथून सुरुवात होती. मी दुसरीत होतो, म्हणजे क्लासिकल डान्स म्हणजे काय, बॉलिवूड म्हणजे काय तेव्हा काहीच माहित नव्हतं. पण बाबांच्या एका मित्रांनी त्यांना सांगितलं की हा ना वेगळा नाचतोय, म्हणजे हा रेग्युलर नाही नाचत आहे, हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाचतोय, असं काहीतरी त्यांनी ओळखलं असेल, तर ह्याला क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये या क्लासला घाल, असं त्यांनी कोणीतरी ऍडवाइस बाबांना दिल्यामुळे आम्ही ठाण्यात असं जनरल मध्ये मला घेऊन गेले. आणि ह्या क्लासला जायचंय का, मग त्या बाई होत्या, तर बाई त्या स्ट्रिक्ट वाटल्या मला, दुसऱ्या गल्लीत ठाण्याच्या, ह्या क्लासला जायचं का नाही. मग शेवटी
एका बोळात ठाण्याच्या राममूर्ती रोडला केतकर सरांचा क्लास होता. आणि पुरुष म्हटल्यावर मी थोडा कम्फर्टेबल झालो. आणि समहाऊ एक बाईंचं एक आपलं एक लहानपणी शाळेत स्ट्रिक्ट बाईंचा एक इमेज असते, त्यामुळे स्ट्रिक्ट वाटायच्या मला बाई टीचर्स असल्या की, त्यामुळे मी कम्फर्टेबल झालो सरांबरोबर. आणि केतकर सर इतके हसतमुख आणि अतिशय गोंडस चेहरा, अगदी जवळ घेऊन मला ते म्हणाले बस शिकायला ये, असं एकदम सगळं कम्फर्टेबली सुरू झालं. आणि मग तो कथ्थकचा प्रवास सुरू झाला. आणि पूर्ण श्रेय माझ्या बाबांना आणि माझ्या आईला, कारण त्यांनी कधीच काहीही डाऊट नाही घेतला. म्हणजे आय एम शुअर की माझ्या मागे त्यांना माझ्या मित्रांचे आई वडील, त्यांचे नातेवाईक, आमचे नातेवाईक किंवा माझ्या बहिणीचे कोण फ्रेंड्स की अरे क्या तेरा भाई है, क्या कर रहा है, क्या लड़कियों के जैसा, असं होऊ शकतं ना. पण ते देवर एकदम फर्म होते ते माझ्या पाठीशी. आणि शाळेत खूप बुलिंग व्हायचं माझं, खूप बुलिंग व्हायचं. म्हणजे मला असं वाटायचं की आता काय मुली माझ्याकडे बघणार पण नाही, त्यांना मी काय गडबड आहे ह्या मुलात असं वाटू शकतं. पण एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द बेस्ट. त्याच्यामुळे माझ्यात चांगलेच बदल झाले असतील. असंही असेल की त्यावेळेला कथ्थक नाचत असल्यामुळे माझ्यात काही थोडेसे एफेमिनेट किंवा स्ट्रेन मुवमेंट्स येत असतील माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, तर ते मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न केला, न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केला. कारण माझं असं ठाम मत आहे की कुठच्याही नर्तन शैलीला जेंडर नसतं, ती नॉन जेंडर असते नर्तन शैली. जशी ती व्यक्ती आहे तसं त्या व्यक्तीने ते प्रेझेंट करायचं असतं. तो पुरुषाने पुरुषासारखं नाचायला पाहिजे आणि स्त्रीने स्त्रीसारखं नाचायला पाहिजे. त्याला देर इज नो जेंडर, कारण साक्षात नटराजाकडनं आणि श्रीकृष्णाकडनं आलेली शैली. तर ते कसं स्त्रीचंच असेल किंवा बायकांनीच करायचा फॉर्म हा कसा असू शकतो. नटवरी जे बोल आहेत कथ्थकचे, ताथे देतं ते श्रीकृष्णाने कालिया नागाच्या फण्यावर उमटवले नाचून, तांडव करून. तर ते स्त्रियांचेच कसे असतील, ते तर सगळ्यांचे आहेत. त्यामुळे आई बाबांमुळेच हे सगळं घडलं, सुरुवात झाली. तू आत्ता जराशी एक झलक दाखवलीस, ते बोलून दाखव. बीन मृदंग झांझ डफ बाजत तापर नाचत कृष्ण कन्हैया, कोप के इंद्र चढ़ो ब्रिज ऊपर, गोपी करत सब हा हा दैया, आयो उठायो लियो गिरि नख पर बंसी बजावत धेनु चरैया, जग के मन मोहन मन भाई मेरे मन मैया, मेरे मन मैया, मेरे मन मैया. वाव वाव. अरे इथे बसून तू एवढी झलक दाखवलीस तुझ्या म्हणजे कार्यक्रमात काय होत असेल रे. थँक्यू. वा वा वा. माझ्या गुरूंचं स्मरण करायला आवडेल मला, सोनिया परचुरे. त्यांच्याकडे मी आता गेली 20 ते 22 वर्ष कथ्थकचं प्रगत शिक्षण घेतोय. आणि शिक्षण थांबतच नाहीये. म्हणजे एव्हरी क्लास, प्रत्येक क्लासमध्ये एक नवीन लेअर कळते, एक नवीन गोष्ट कळते, एक नवीन पैलू ती आम्हाला दाखवते उलगडून. ब्लेस्ड. एवढं छान परफॉर्म केलं. खरंच आवडलं का? अरे म्हणजे काय, एकदम उत्स्फूर्त जे आठवलं ते. छोटस गिफ्ट तुझ्यासाठी. अश्विनी जोगळेकर आपली एक दिलकेकरी मैत्रीण आहे. आणि क्राफ्ट ट्रिब्यूट नावाचा तिचा ब्रँड आहे. बरं, तिने हे जे गिफ्ट पाठवलंय, इटिकोपका नावाचं एक गाव आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि तिथे हे असे सुंदर सुंदर वस्तू बनवतात. हँडक्राफ्टेड आहे. ठाण्याला ना तिचं शॉप आहे, तिथे नक्की जा. तुला आय थिंक जवळच पडेल ते. सो ऑल ओव्हर इंडिया जितके क्राफ्ट्समन आहेत त्यांचे सगळ्या गोष्टी तिने तिथे एक्झिबिट केल्यात. थँक्यू. येस. हे जे रंग आहेत ते पण ऑर्गॅनिक आहेत, लाखेचे आहेत. आणि याचा USP असा आहे या खेळण्यांचा की त्याला बघ ना टोकं नाहीये. लहान मुलं सुद्धा वापरू शकतात. खूप छान आहे ना. खूप सुंदर. तिचं ना स्टोअर ऑनलाईन सुद्धा आहे. आणि या सगळ्याची माहिती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे.
तू शिकवायला कधीपासून लागलास मग नृत्य? शिकवायला ना मी साधारण माझं MSc वगैरे झालं तेव्हा काय झालं, MSc पर्यंत मला मायक्रोबायोलॉजी हा जो माझा BSc विषय होता त्यात खूप रस होता. म्हणजे माझा असा प्लॅन होता की US ला जायचं, GRE द्यायची, मग US ला जाऊन तिथे प्रॉपर PhD किंवा MS करून एक वेगळं करिअर, अशी एक दिशा माझी साधारण मी ठरवली होती. पण ते BSc पर्यंत, म्हणजे रुईया कॉलेजमध्ये होतो तेव्हा. मग MSc झाल्यावर मला जाणवलं की नाही करायचं हे पुढे, फॉर सम रिझन. अच्छा. म्हणजे काय माहित नाही, मी कुणाला असं दोष नाही देत, पण मग तेव्हा बाबा म्हणाले की चल आता MSc झालंय, आता BRC तुला PhD मध्ये मी एनरोल करतो, PhD कर. ते बाबांना बोललो, बाबा आता मला इथे शिक्षण थांबवायचं आहे, आता मला काहीतरी सुरू करायचं आहे. आणि तोपर्यंत मी कथ्थक उपांत्य विशारद पर्यंत शिकून झालं होतं. आणि ऑल ओव्हर इंडिया मी स्टेजवर अनेक शोज मध्ये वेस्टर्न, बॉलिवूड, हिपहॉप हे सगळं परफॉर्म करत होतो. हे मी साधारण FY BSc पासून एका ग्रुपला जॉईन झालो आणि ऑल ओव्हर इंडिया आय वॉज परफॉर्मिंग फॉर 4-5 इयर्स. खूप एक्सपिरियन्स होता गाठीशी माझ्या. तर मला असं वाटलं की आपण एक क्लास सुरू करूया, बघूया काय होतंय. आणि लहान मुलांची एक मी फ्रीस्टाईल, वेस्टर्न बॉलिवूड अशी एक बॅच सुरू केली. मग त्या काळी काय 150 रुपये महिना का 300 रुपये महिना फीज होती. आणि बाबा म्हणाले की हे बघ, मी तुला MSc पर्यंत शिकवलंय. माझे बाबा जितके प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते तितकेच स्ट्रिक्ट आणि रोखठोक होते. ते म्हणाले मी MSc पर्यंत तुला शिकवलंय बॉस, आता तुला जर ह्या घरात राहायचं असेल तर पैसे आण, नोकरी कर आणि पैसे आण. तू क्लास घेत बसणार आणि उरलेला वेळ काय करणार, माझं खाणार. इतकं क्लिअर बोलले आणि दॅट वॉज नीडेड. माहितीये, माझे डोळे खाडकन उघडले. बरं ठीक आहे, मग मी कॉल सेंटर मध्ये जॉब कर, इथे कर, तिथे कर, असं सुरू केलं. आणि जे काय थोडेफार पैसे मिळायचे ते मी डान्स क्लासची पब्लिसिटी, पॅम्पलेट्स वाट, हे कर, असं सुरू केलं. तिथे माझी डान्स शिकवण्याची सुरुवात झाली. आणि ते करता करता माझ्या नशिबाने मला एअर इंडियामध्ये एक पेपरात एक ऍड आली होती की एअर इंडियामध्ये फ्लाईट पर्सरच्या जॉबची वेकन्सी आहे. तर बाबा म्हणाले की हे बघ, आता हे जे काय साधे सुधे जॉब्स करतो ह्यांनी तू किती वर्ष चालणार आहे तुझं. आणि डान्स क्लासची जर सुरुवात आहे त्यात इट वॉज ऑलमोस्ट अ लॉस मेकिंग बिझनेस. म्हणजे डान्स क्लासमध्ये भाडं बिडं सगळं मोजून मी पैसे देत होतो डान्स क्लासला, मला काही मिळत नव्हतं. आणि बाबा म्हणाले की ट्राय कर, गव्हर्नमेंट जॉब आहे, तू फ्लाय करशील ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर तेव्हा मी बोललो की नाही, हे काय, मी काय वेटर बनू की काय, ते एअर होस्टेस करतात ते मी नाही करणार वगैरे असं फार मी. बाबा बोलले, बाबाने परत मला जमिनीवर आणलं. हे बघ, माझ्या घरात राहायचंय ना, कर, नाहीतर स्वतःच नवीन भाड्याने घर घे, चालता हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा मला खूप राग आला, पण हे सगळं गरजेचं होतं. कारण त्या मला जेव्हा मी कुठे ऑफ ट्रॅक जातो तर लगेच मला ट्रॅकवर आणलं बाबांनी. मग म्हटलं चल, बाबा म्हणतात नोकरी करावी लागेल. मग नोकरी करता करता डान्स क्लास चालवत राहिलो. मी 7-8 वर्ष जॉब करत होतो एअर इंडियामध्ये ॲज अ फ्लाईट अटेंडंट. आणि त्याचा मला फायदा असा झाला की कसं असतं ना, आपण जर एखाद्या गोष्टीकडे ह्या अँगलनी पाहिलं तर ती गोष्ट आपल्याला अडथळा वाटते, पण दुसऱ्या अँगलनी तीच गोष्ट आपल्याला एक कमाल साधन बनतं. ते कसं, मी सिंगापूर, US, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क इथे फ्लाय करायचो. तर तिथे मला साल्सा स्कूल्स मिळाल्या खूप. आणि तिथे आम्ही राहायचो 48 तास, कधी 72 तास बँकॉकला. कारण फ्लाईट लँड झालं की आमचा एक तो रेस्ट पिरियड असायचा. सो जेव्हा आम्ही लॉंग हॉल फ्लाईट्स करायचो, म्हणजे US फ्लाईट्स, तेव्हा 48 तास मिनिमम आम्हाला तिथे रेस्ट मिळायची. तर तिथे मी साल्साचे क्लासेस शोधायचो आणि तिथे जाऊन प्रशिक्षण चालू ठेवलं माझं. सो मी असं 7-8 वर्ष फॉरेनर्स कडनं अतिशय प्रगत नृत्यशैली शिकलो. सिंगापूरला जाऊन गिब्सन पियर नावाचे एक ट्रेनर आहेत खूप मोठे, त्यांच्याकडनं अनेक तास मी प्रशिक्षण घेतलं. सॅन फ्रान्सिस्को मध्ये माझी बहीण पण राहते तिथे, सो तिथेही एअर इंडियाच्या निमित्ताने गेलो, तिथेही खूप शिकलो. सो कसं त्याचा मला फायदा होत गेला. आणि आधी ज्या गोष्टीला मला वाटत होतं यार मजबुरी का नाम, मला हे करावं लागलंय, का करतोय मी, ते मला आवडायला लागलं. कारण त्याच्यातनं मला नृत्य शिकायला मिळालं. आणि खूप मोठी गोष्ट की आय एम ब्लेस्ड असं मला वाटतं. बाबांचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद आणि गुरूंचे आशीर्वाद असे की ती नोकरी मिळाल्यामुळे मला माझी स्वतःची क्लासची जागा घेता आली 27व्या वर्षी. विकत घेतली? विकत. कुठे? ठाण्यात.
ठाण्यात. गोखले रोडला अशी मोक्याच्या ठिकाणी मला लोन मिळालं, कारण नोकरी नसती तर लोन मिळालं नसतं. काय इन्कम दाखवणार ना, काय करणार, लोन कसं मिळणार, नोकरीमुळे लोन मिळालं. वा वा वा. स्वतःची अजूनही जागा, आहेत तिथे हा आता ती मी वाढवली, अजून जागा बाजूची घेतली आणि आय हॅव एक्सपांडेड नाव, आणि अगेन ब्लेसिंग्स. सो त्यामुळे मग आपल्याला वाटतं की हे काय होतंय, पण हे करेक्ट चाललेलं असतं. ते काय ना, आपली डेस्टिनी असते, ते आपल्याला माहिती नसतं. अडथळे येत असतात, पण तेच आपल्याला काहीतरी शिकूनच पुढे पाठवत असतात. त्यामुळे आय एम ब्लेस्ड. मी कुठेतरी वाचलं होतं आणि ते ना जवळपास माझ्या आयुष्याचं एक ब्रीदवाक्य झालंय. लाईफ इज व्हॉट इज लाईफ, लाईफ इज व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली वेन यू आर बिझी मेकिंग डिफरंट प्लॅन्स फॉर इट. आणि खरंच तसं होतं रे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात तसंच होतं ऍक्च्युली. खरंच लाईफ इज समथिंग दॅट हॅपन्स बिटवीन युअर प्लॅन्स. दॅट इज ऍक्च्युली लाईफ, विच इज हॅपनिंग राईट नाव. येस येस. आणि ते ऑलरेडी तुमची डेस्टिनी घडवतंय. एक्झॅक्टली. सो म्हणून मग शिकवायला सुरुवात केली. आणि मी जेव्हा नृत्यालंकार झालो, कथ्थक नृत्यालंकार झालो, विशारद झालो, नृत्यालंकार झालो, मग तेव्हा नोकरी सोडायची पण वेळ आली होती. तेव्हा पहिली मोठी सिरियल पण मिळाली होती. मग ती कुठली? अजूनही चांद राहत आहे, झी मराठी. आणि मग तेव्हा अनफॉर्च्युनेटली त्याच वर्षी आय लॉस्ट माय डॅड, माझे बाबा गेले. पण मग त्या वर्षी, तोपर्यंत बाबा म्हणत होते नाही सोडायची नोकरी, पण त्या वर्षी बाबा मला म्हणाले, मी त्यांना विचारलं की बाबा मला आता असं वाटतंय की डान्स क्लास पण आता छान सेट झालोय मी, 8 वर्ष 10 वर्ष झाले जॉब केलाय, आता मी ऑडिशन्स देतोय, मला एक मोठी सिरियल मिळाली, आता मी सोडतो. तर बाबा मला आठवते हॉस्पिटलमध्ये होते आणि मी त्यांना विचारलं, ते म्हणाले तुला काय वाटतं, तुला काय करायचंय, असं त्यांनीच मला विचारलं. मी बोललो मला वाटतं मला सोडायचे, सोडून दे. मग मी नोकरी सोडली, फुल फ्लेजेड करायला लागलो. मग तेव्हा मी सोनियाच्या परमिशननी कथ्थक शिकवायला सुरुवात केली. कारण गुरुचा पाठिंबा आणि गुरुची परमिशन असणं खूप महत्वाचं आहे. पण तोपर्यंत मी खूप परफॉर्म केलं होतं. सोनियाच्या अनेक प्रोडक्शन्स मध्ये अजूनही करतो. आणि दे आर द फेदर्स इन माय कॅप. सोनिया ग्रेट आहे. हो. आणि त्यामुळे म्हणजे थांबून शिकवलं मी, लगेच शिकलो मी एक 20-25 वर्ष आणि मग शिकवायला सुरुवात केली. सो इट वॉज अ राईट टाइम फॉर मी टू स्टार्ट टीचिंग. आणि टीचिंग म्हणजे काय, थोडंफार जे माहिती आहे ते शिकवायचा प्रयत्न करतोय, अजून खूप शिकायचंय. मगाशी ना तू म्हणालास की पूर्वी जरा नावं ठेवली जायची मुलांनी नृत्य शिकण्यासाठी, तर आता तू जेव्हा क्लासेस घेतोस तेव्हा आता तुला तसंच बघायला मिळतं का रे? आता माझ्या बाबतीत असं काहीच मला क्लीन चिट मिळालेली आहे पब्लिककडनं, काहीच नाही. म्हणजे अरे हा उत्तम नाचतो, ह्यानी शिकवायलाच पाहिजे, ह्यानी नाचायलाच हवं, आणि काय किती छान पुरुषी नाचतो, वा वा वा. आता तर सगळे चांगलं बोलणारच, कारण आता मी दिसायला लागलोय टीव्हीवर नाचताना, स्टेजवर. हा म्हणजे प्रूव्ह केलं फॉर देम. आता मी हे प्रूव्ह केलं की हा आता हा चांगला नाचतोय आणि असं. पण अजूनही म्हणजे डीप इनसाइड आत, त्यांच्या आत जर असं त्यांना एखाद्या कपलला विचारलं की तुमचा हा 6 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कथ्थकच्या क्लासला पाठवाल का, तर ते आधी पटकन नाहीच म्हणतात. म्हणजे कंटेम्पररी चालेल त्यांना, पण कथ्थक नाही, शास्त्रीय नाही. शास्त्रीय नाही. म्हणजे एक वेळ रशियन बॅले चालेल, म्हणजे कळलं ना. पण कथ्थक भरतनाट्यमला आधी नकार येईल. पण का, असं का वाटतंय तुला? कारण सांगतो. कारण लोकांना काय वाटतं की कथ्थकमुळे नर्तक स्त्रीण बनतो किंवा हालचाली त्याच्या मुलींसारख्या होतात. पण हे अजिबात असं नाहीये. ते त्याची वेगळी पर्सनल कारण असतात, त्याची ती निवड असते की त्याला स्त्रीण हालचाली करायच्या किंवा इफेमिनेट हालचाली करायची. की कोणाच्या एखाद्या डान्स स्टाईलनी कोणी कोणाचं असं बिघडू नाही शकत. अगदी बारीक फरक येऊ शकतो की अरे थोडस हातवारे, आता माझं नर्तक असल्यामुळे माझे हातवारे जास्त होतात, पण हातवारे जास्त होणं इज ओके. पण एक पुरुषी व्यक्ती कथ्थकच्या क्लासमधनं बाहेर पडली आणि अचानक बायकी बघायला, असं होऊच शकत नाही. ती मुळात व्यक्ती थोडीशी बायकी असेल, त्या प्रत्येक पुरुषात एक स्त्री असेल, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. सो त्याचं प्रपोर्शन कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे लोक काय म्हणतात की अरे नाही असं नाचणारी व्यक्ती म्हणजे ही डान्स स्टाईल नको रे, कसं झालंय आता तो, त्याला सगळे चिडवतात, त्याला नावं ठेवतात, असं म्हणजे काही व्यक्तींबद्दल बोललं जातं. तर हे अनफॉर्च्युनेटली खापर फुटतं
शास्त्रीय नृत्य शैलीवर, आणि हे अत्यंत चुकीचं आहे आणि खोटं आहे. शक्यच नाही आहे. कारण मी इतकी वर्ष नाचून मला नाही वाटत मी काही स्त्रीण हालचाली करतोय, किंवा मी नाचताना मला नाही वाटत मी काही स्त्रीसारखं नाचतो. आणि त्याच्यासाठी त्या पद्धतीचा गुरु पाहिजे, त्या पद्धतीचं ट्रेनिंग पाहिजे, आणि कॉन्शियस माइंडनी शिकलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की बहुतेक माझं नृत्य बघून माझ्याकडे आता 4-5 असे पुरुष शिकायला आलेत नाच. म्हणजे एक जॉबला जाणारा माणूस म्हणजे अचानक त्याला वाटलं कथ्थक शिकावं, त्याला माझ्याकडे शिकावं असं वाटतंय. किंवा लहान मुलं आहेत माझ्याकडे 8-10 वर्षाची, 3-4 मुलं आहेत, एक ऑनलाईन पुण्यावरनं शिकतो. तर त्यांना त्यांच्या आई वडिलांना वाटतं की हा ह्यांच्याकडनं शिकावं. आय थिंक ती माझ्यासाठी पावती आहे की मे बी मी तसं नाचत नसेन की त्यांना वाटेल की हा आमचा मुलगा असा नाचला तर आम्हाला चालेल. सो पण डीप डाऊन त्यांना ते जर श्युरिटी नसेल तर त्यांना डाऊट अजूनही आहे. ते बोललं नाही जात, कारण हल्ली काही बोललं की लगेच सगळ्यांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे पटकन कोणी बोलणार नाही. बट जेव्हा बंद खोलीत ते प्रायव्हेटली बोलत असतील तेव्हा त्यांना ते आवडत नाही, त्यांना त्याच्याबद्दल आक्षेप वाटतो. त्यांना असं वाटतं की असं नाही रे, असं कसं मुलीसारखा चालतोय, ही कसं मुलासारखं चालतेय, असं का करतायत. पण हे आता ओपनली बोललं की व्यक्ती स्वातंत्र्य दुखावलं जातं आणि लोक पटकन हर्ट होतात, म्हणून बोललं नाही जात. बट इट इज स्टील देअर. एक 19-20चा फरक पडलाय. तू कोरिओग्राफी सुद्धा करतो. येस येस. आणि आतापर्यंत त्या क्षेत्रात काय काय केलेस? मी 3 सिनेमे कोरिओग्राफ केलेत. गुलाबजाम जर तुम्ही बघितलं असेल, गुलाबजाम, हॅपी जर्नी, आणि नेटफ्लिक्सची एक फिल्म मी केली कोरिओग्राफ कॉल्ड कोबाल्ट ब्लू. तिन्ही माझा एक खूप चांगला मित्र आहे सचिन कुंडलकर, त्याच्या दिग्दर्शनाच्या या सिनेमा आहेत तिन्ही, आणि मी त्याच्यात कोरिओग्राफी केली. आणि मला हे खूप सांगायला आवडेल ह्या प्लॅटफॉर्मवर की मानुषी चिल्लर ज्या मिस वर्ल्ड जी होती, तिला पण मी मिस वर्ल्डच्या तिच्या डान्स राऊंडसाठी ट्रेन केलं. अरे वा. आणि तिने जे मिस वर्ल्ड मध्ये जे त्या परफॉर्म केलं, टॅलेंट राऊंड आणि डान्सेस ऑफ द वर्ल्ड राऊंड, अशा 2 राऊंड होत्या. तर त्याला मी कोरिओग्राफ केलं आणि त्यांनी मला नॅशनल रेकग्निशन पण मिळालं, कारण त्यानंतर मग ते पेपरात वगैरे आलं. आणि मनुषी चिल्लर वॉज मिस वर्ल्ड ॲट दॅट टाइम. सो आणि खरं तर मला 3 वर्षाच्या मी मिस इंडियाजना ट्रेन केलं, 2015, 16 आणि 17. आणि 17ला मनुषी चिल्लर गॉट्स मिस वर्ल्ड किताब. सो कोरिओग्राफी हे म्हणजे शास्त्रीय नर्तक जर असेल तर नृत्य संरचना म्हणजे कोरिओग्राफी हे यायलाच पाहिजे, जर तुम्ही खऱ्या पद्धतीने चांगल्या गुरुकडनं शिकत असाल तर. आता हा विषय चालू आहे तर एक रिक्वेस्ट आहे तुला की एखादी गोष्ट किंवा हालचाली स्त्री कशी करेल आणि पुरुष कशी करेल. ओके, म्हणजे एखाद्या कवितेत म्हणा किंवा एखाद्या तुला आवडेल ती रचना. हा, आता मी असं उदाहरण मला द्यायला आवडेल की कथ्थकमध्ये गतनिकास नावाचा एक प्रकार असतो. गतनिकास म्हणजे एखादी पोज किंवा एखादी हालचाल करत चालणे म्हणजे गतनिकास. निघणे, निकास म्हणजे निघणं. हा, तर बासरीगत आहे किंवा घुंगटगत आहे. तर घुंगटगत करताना पण स्त्रीनी घुंगटगत कशी केली पाहिजे त्याच्याबद्दल माझं एक मत आहे, आणि पुरुषांनी घुंगटगत कशी केली पाहिजे त्याच्याबद्दल माझं एक मत आहे. सो आधी मी प्रयत्न करतो. धा दिन धिन धा, धा दिन धिन धा, धा तिन तिन ता, 7 8 1 2 3 4 5 6 7 8 2 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 2 2 3 4 7 8 ता थई 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 थई ता थई थई ता थई थई ता धा. हे असं खरं स्त्रीने केलं पाहिजे. पण एखाद्या पुरुष नर्तकाला हे दाखवायचं जर असेल की म्हणजे त्याच्यातला जो ग्रेस आहे, एक त्याच्यातली स्वतःमध्ये असलेली एक मॅस्क्युलिनिटी असेल, ती ठेवून पण अतिशय लोभस आणि सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करतो. धा दिन धिन दा, धा दिन धिन दा, धा तिन तिन ता, 7 8 1 2 3 4 7 8 2 2 3 4 7 8 1 2 3 4 7 8 2 2 3 4 5 6 7 8 ता थई 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 ता धा दिन धिन दा, धा दिन धिन दा.
तेंता. क्या बात आहे. क्या बारीक बात फरक आहे हो. पण त्यांनी पण खूप तो फरक फरक पडतो. दिसला. हा तो दिसला आणि त्यांनी खूप फरक हो पडतो. हो 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 हो. बारीक आहे फरक ना, पण त्यांनी खूप फरक पडतो. बारीक फरकाने खूप फरक पडतो, कारण ऑडियन्स मध्ये 4 जण अशी असतात की सोनिया नेहमी असं म्हणते की त्या 4 लोकांनाच हा फरक कळतो. बाकी सगळ्यांना सगळं जनरली आवडत असतं. जर बेसिक ऍव्हरेज नाच अबाव ऍव्हरेज असेल आणि चांगलं होत असेल, रियाज चांगला होतोय, एक नॅचरल क्वालिटी आहे, चांगला गुरु आहे, तर सगळ्यांना म्हणजे ऑडियन्सला आवडणारच आहे. पण त्या 4 लोक जे अतिशय चोखंदळपणे तुम्हाला बघत असतात, त्यांना क्या बात आहे, त्यांना हा फरक कळतो आणि त्यांच्याकडनं जेव्हा आपल्याला टाळ्या किंवा वावा मिळते, दॅट इज म्हणजे ते आपल्याला हवं असतं नेहमी. आणि हे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही थिएटर करता आणि यू परफॉर्म्ड, आणि त्या थिएटरमध्ये पण आपल्याला त्या असे काही मोमेंट्स असतात की जे आपल्याला ते काही 4 असे रसिक ते जे तुम्ही केलं ना ते कमाल होतं, ते त्यांनाच कळलेलं असतं. आणि ते फार डिफिकल्ट आहे कळणं, ओळखणं. ते सगळ्यांना नाही ओळखता येत. सो वा वा. नकुल, अभिनयाची सुरुवात कशी झाली? कथ्थक म्हणजे नृत्य आणि नृत्य म्हणजे नृत्य अधिक नाट्य अशी त्याची फोड आहे. नृत्य म्हणजे फक्त शरीराच्या हालचाली, म्हणजे हे नृत्य अंग आहे आणि हे नृत्य अंग आहे जे थाटात वापरलं जातं. पण त्याच्याबरोबर जर हा जो भाव आहे ते म्हणजे नृत्य, म्हणजे त्यात नाट्य पण आलं आणि नृत्य. म्हणजे समजा त्यात वीररस असेल तर वेगळ्या पद्धतीने दाखवतं, त्याच्यात शृंगार रस असेल तर असं जे रस निष्पत्ती आहे ते तो अभिनयाचा सगळ्यात महत्वाचा गाभा आहे, वी ऑल नो. त्यामुळे कथ्थकची सुरुवात होणं म्हणजेच अभिनयाची खरं तर सुरुवात होणं. कारण खूप एक महत्वाचा पार्ट आहे कथ्थकचा ज्याला गतभाव म्हणतात, ज्याच्यात तेच पात्र चक्कर घेऊन एक वेगळं कॅरेक्टर प्ले करतं आणि तेच पात्र गिरकी घेऊन इथे राधा इथे कृष्ण असं करावं लागतं. त्यामुळे अभिनयाच्या बेसला जाऊन ते शिकवलं जातं म्हणजे गुरुकडनं. पण हॅव्हिंग सेड दॅट, असं म्हणून सुद्धा स्टेजवर नर्तन करतानाचा अभिनय वेगळा आणि डायलॉग उभ्या उभ्या नुसतं काही हालचाली न करता नुसतं बोलणं आणि त्यातनं इफेक्ट क्रिएट करणं वेगळं. तर मला अभिनयाची खरी सुरुवात खरं तर मला डायरेक्ट सिनेमाच मिळाला, ऑन ड्युटी 24 तास. त्याच्या आधी मी काहीच असं मेजर अभिनयाचं काम केलं नव्हतं, खूप रॉ होतो. पण मग नंतर मला 3 खूप मोठी आणि महत्वाची नाटकं मिळाली, 4. पहिलं नाटक मला मिळालं चेतना वैद्य दिग्दर्शित आणि नीता गद्रे लिखित तुझ्यासाठी प्रिया रे. हे नाटक होतं मला माझं पहिलं नाटक, म्हणजे जस्ट अजूनही चांद राहता हे झाल्यावरचं नाटक. आणि ते मी महत्वाचं का समजतो कारण तिथे खरा थिएटरमध्ये खरा कस लागतो ऍक्टरचा, आणि तिथे मला बऱ्याच गोष्टी हँड्स ऑन शिकतात. बरोबर. हा, तोपर्यंत वर्कशॉप्स केले होते खूप, आपण म्हणजे सगळेच ऍक्टर्स करतात तसं थिएटर वर्कशॉप्स केले होते, पण नाटकात काम करायला मला पहिल्यांदा त्या नाटकामुळे मिळालं. मग त्याच्यानंतर रत्नाकर मतकरींची 2 मोठी नाटकं मला मिळाली, इंदिरा आणि आरण्यक. आणि मग संपदा जोगळेकर कुलकर्णी यांचं स्वप्नपंख हे माझं चौथं नाटक, तिसरं नाटक, आरण्यक चौथं. आणि ह्या मला असं वाटतं की अभिनयाची खरी सुरुवात थिएटर मध्ये होते किंवा स्टेजवर होते, या तालमींमध्ये होते, त्या रीडिंग मध्ये, ते ब्लॉकिंग मध्ये होते. सो तिथे सुरुवात झाली असावी. आणि सोनियाकडनं जे अभिनय आम्ही शिकतोय, म्हणजे ती स्वतः एक एस्टॅब्लिश्ड ऍक्टर होती जेव्हा तिने कथ्थकला पूर्णपणे सिंगल म्हणजे एकच करिअर जेव्हा तिने ठरवलं आणि ऍक्टिंग ऑलमोस्ट सोडलं, तेव्हा अनेक वर्षांपूर्वी ती एक सक्सेसफुल थिएटर ऍक्टर होती. त्यामुळे मी कधी म्हणजे ती कधी माझं असं काम जर तिने बघितलं तर नेहमी मला सांगायची, तिने कधी क्रिटिसाइज करताना आखडता हात घेतला नाही आणि त्याच ते सगळं फायद्याचं ठरलं. त्यामुळे काही चुकलं की लगेच सांगणे हे असं नाही, हे बरोबर नाही चाललंय, तुला अजून मेहनत घ्यायला पाहिजे, अजून चांगलं करायला पाहिजे. आणि मग तशी हळूहळू कामं मिळत गेली. बरं, तू ज्या क्षेत्रात आहेस तिथे फिटनेस ला खरं तर म्हणजे फिटनेसची गरज खूप मोठी आहे आणि तू खूपच फिट आहेस. तर फिटनेससाठी काय करतोस? मी एकतर माझं नृत्यच मला मुळात बेसिक फिटनेस तर नृत्याने मिळतोच, पण
आता कसं आहे, स्टेजवर परफॉर्म करतो, कथ्थक परफॉर्म करत असेल तर बरेचदा टॉपलेस परफॉर्म करतो, किंवा आता शोज असतात, बाहेर जातो, सालसा परफॉर्म करतो. सो एक दिसणं आपलं खूप महत्वाचं असतं. आणि त्यांनी एक कॉन्फिडन्स पण मिळतो, आणि इट इज ऑलवेज अप्रिशिएटेड. त्यामुळे वेट ट्रेनिंग, जिमला जाणे, डाएट, प्रोटीन इनटेक, ते सगळे जे सगळे करतात ते मी करतो. आणि साखर मी जवळजवळ 10 वर्ष सोडून दिली आहे. 10-15 वर्ष साखरेची काही माझा आता संबंध नाही. आणि मला आता शेवटचा कधी पिझ्झा खाल्ला होता, वडापाव कधी खाल्ला होता आठवत नाही, पण मला ना त्याची कधी गोडीच नव्हती. त्यामुळे माझ्या सुदैवाने मला काही कष्ट नाही पडले फास्ट फूडला लांब ठेवायला. सो नॉनव्हेजवर खूप प्रेम आहे, त्यामुळे प्रोटीन इनटेक इज गुड. फिटनेससाठी ह्या गोष्टी आय थिंक आर इनफ. पण डान्स इज अ मेजर फॅक्टर, कारण मेंटल, नुसताच फिजिकल फिटनेस आपला महत्वाचा नसतो. मेंटल फिटनेस हा डान्समुळे आला, नृत्यामुळे आला, प्रश्नच नाही. ते जे एक स्ट्रेस बस्टिंग असतं, जे सालसा आणि कथ्थक दोन्हीमध्ये होतं. कारण आपल्या प्रोफेशनल पर्सनल लाईफमध्ये खूप आपल्याला अप्स अँड डाऊन्स असतात, ते टॅकल करताना आपण किती गोष्टी आपल्याला ते करावं लागतं. सो नृत्यामुळेच. सो आपली एक गिफ्टिंग पार्टनर आहे डॉक्टर आरती सोमण. साताऱ्याला प्लांटेशनपासून ते प्रोडक्शनपर्यंत सगळं काही ती, आणि तिची फुल फॅमिली करते. ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे, आणि निसर्ग हर्ब्स हा तिचा ब्रँड आहे. आणि त्याचे सगळे प्रॉडक्ट्स तुझ्या दिसण्यासाठी किंवा तुझ्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा हे सगळे उपयोगी आहेत. ते गिफ्ट आता मी तुला देते. थँक्यू. निसर्ग हबचं हे हॅम्पर तुझ्यासाठी. थँक्यू. प्लीज आपण उघडून बघूया का? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना त्यात काय आहे माहितीच असेल ऑलरेडी. ही नीम आणि त्रिफळाची टूथपेस्ट आहे बरं का. आणि बॉडी ऑइल आहे, सोप आहे, आणि हा सोप संपतच नाही. अरे क्या बात. हा जादुई सोप आहे. मी आता हा वापरते आणि हा संपतच नाही. अरे वा. बरं, हे उठणं आहे, बॉडी स्क्रब आणि फेस स्क्रब. थँक्यू. खूपच छान गिफ्ट आहे. आणि ना त्यांची औषधं सुद्धा वापरून बघ. अरे वा. मी स्वतः माझ्या पायासाठी नर्तना ऑइल वापरते, नर्तना च्या गोळ्या सुद्धा वापरते, आणि बॅकोझेन वापरते मी. नाही, बॅकोझेन इज शांत होतं जरा मन. रात्रीची एक गोळी घ्यायची, छान वाटतं. वा वा वा. थँक्यू. ही एक नवीन दिलकेकरी मैत्रीण आहे, साची रानडे. आणि ही आय थिंक तुझ्या इथेच ठाण्यातच असते. निया 100% नॅचरल, हँडक्राफ्टेड विथ केअर. हा फेस वॉश आहे तुझ्यासाठी. बॉडी वॉश आहे, ऑर्गॅनिक शॉवर जेल आहे, साबण आहे, आणि हा खास पुरुषांसाठी लिप बाम आहे. वा वा. याची मला खूप गरज आहे, कारण मी सतत लिप बाम शोधत असतो चांगला, सुटेबल असा. वाव, थँक्यू. नकुल, आत्ता आपण आपल्या म्हणजे कलाकारांच्या मेंटल हेल्थबद्दल सुद्धा बोलत होतो. सो आपली एक दिलकेकरी मैत्रीण आहे निलिमा अमित. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. खूप छान पुस्तक तिने लिहिलं आहे. आणि आयुष्याच्या टप्प्यावरती ना काही काही गोष्टींची आपल्याला उत्तरं मिळत नाहीत, काही मिळतात. पण एकंदरीतच आयुष्यात छोटे मोठे प्रॉब्लेम्स आल्यानंतर ते डील कसे करायचे असतात त्याचे अनेक टूल्स तिने याच्यात दिले. अरे वा. थँक्यू. आणि नक्की वाच, खूप छान आहे. नक्की नक्की 100%. एक आयुष्य अनेक प्रवास. ती स्वतः लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग करते. अच्छा. अरे वा. थँक्यू निलिमा अमित. येस. ह्या पुण्यात असतात. थँक्यू. तू स्टेज शो सुद्धा खूप केलेस, आणि परदेशात सुद्धा केलेस, इथे सुद्धा केलेस. काही अनुभव सांगू शकशील का? आम्ही एक न्यूझीलंडमध्ये एक 3 शहरांची टूर केली होती. आणि त्याच्यात मी म्हणजे असं डान्स ड्रामा होता. आणि मी पात्र एका मुस्लिम मुलाचं पात्र करत होतो, पण तो नर्तक असतो. आणि तेव्हा
बाकीचे जे पात्र नाचत होते ते बॉलिवूड नाचत होते, बॉलिवूड स्टाईल. पण मी आणि माझ्याबरोबर एक एक दोन जे होते कलाकार ते कथ्थक परफॉर्म करत होते आणि मी सुद्धा कथ्थक परफॉर्म करत होतो. त्यामुळे ज्या पद्धतीने कथ्थक रिसीव्ह होतं ना बाहेर, ते इतकं अनोखं, इतकं सुंदर आहे, इतका रिस्पेक्ट आहे. म्हणजे बॉलिवूड तर ते बघतातच, त्यांना आवडतंच, पण ज्या अँगलनी ते कथ्थकला बघतात किंवा शास्त्रीय नर्तकाकडे बघतात, खूप रिस्पेक्ट आहे, खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे तिथे जास्त रिस्पेक्ट आहे इकडच्या पेक्षा, असंही कधी कधी मला जाणवतं. म्हणजे आपल्याकडे आहे, डेफिनेटली आहे, पण त्यांना ना त्या गोष्टीची किंमत आहे, व्हॅल्यू आहे. म्हणजे आता आपण बघतो ना की योगा वगैरे तर त्या लोकांनी डोक्यावर घेतलंय, पण आपण दिलंय ते जगाला. तसंच या सगळ्या अभिजात शास्त्रीय नृत्य शैली, कथ्थक इन्क्लुडेड, त्याची खूप त्यांना महती त्यांना आहे. सो ते म्हणजे ज्या पद्धतीने ते ऑस्ट्रक होऊन बॅकस्टेजला येऊन भेटायचे आणि पाया वगैरे पडायचे, त्यांना असं वाटायचं की हे कोणीतरी बाहेरून कुठच्या तरी वेगळ्या ग्रहावरनं आलेले हे डान्सर्स आहेत असं. सो हा रिस्पेक्ट आणि हा आय थिंक फक्त शास्त्रीय नर्तनाला, शास्त्रीय संगीतकाराला मिळतो. आणि त्याबद्दल मी खूप जास्त काय म्हणतो स्वतःला नशीबवान समजतो. असे काही किस्से आहेत? हेच म्हणजे खरं असंच आहे. असे मी साल्सा बचाटाबद्दल, साल्साचे पण काही परफॉर्मन्सेस केलेत, परत बाहेर केलेत अनेकदा. सिंगापूरमध्ये केलेत किंवा व्हिएटनाममध्ये आता मागच्या वर्षी मी परफॉर्म केलं. तर किस्से, मी पहिल्यांदा एक असा परफॉर्मन्स कोरिओग्राफ केला ज्याच्यात मी कथ्थक आणि साल्साचं फ्युजन केलं. आणि असं कुठच्याही उठून स्टाईलचं फ्युजन कधीच करू नये. हल्ली सगळेच फ्युजनच करत बसतात आणि त्याला काही फारसा अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे. ती प्युरिटी जपून जितकं ते आपण दाखवू आणि त्यात मजा आणू, ते तसंच असलं पाहिजे. पण एक अशी वेळ येते की कधीतरी एक असा प्लॅटफॉर्म मिळतो जिथे आपल्याला असं आतून वाटतं की हा, इथे आपण फ्युजन करू शकतो, हा प्रयत्न करू शकतो. तर साल्साचे खूप मोठे काही जे आर्टिस्ट, इंटरनॅशनली अक्लेम्ड आर्टिस्ट, त्यांनी जेव्हा कथ्थक साल्सा फ्युजन माझं मी कोरिओग्राफ केलेलं बघितलं, तेव्हा त्यांनी पहिल्या रांगेतनं स्टँडिंग ओवेशन आम्हाला दिलं. आणि आम्ही त्यांचे नेहमी फोटो, त्यांच्याबरोबर फोटो काढतो, त्यांनी माझ्या सगळ्या ग्रुप बरोबर फोटो काढला. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यांना असं, आणि सगळ्याच मोठ्या आर्टिस्टना असं कधी नाही वाटत की मी कसं त्यांच्याबरोबर जाऊन फोटो काढू वगैरे. आणि ते अगदी आले आपणून. सगळे फॉरेनर आर्टिस्ट होते ते, आय थिंक अमेरिकन होते आणि मेक्सिकन होते, आणि ते दिलखुलास आले, त्यांनी खूप स्तुती केली. सो चांगलं काम असेल तर ते डेफिनेटली अप्रिशिएट केलं जातं. आता तू कथ्थक आणि साल्सा फ्युजन बद्दल बोलतोयस, सो विचारते मी, म्हणजे मला माहित नाही ते पॉसिबल आहे का नाही, त्याची एक झलक दाखवता येईल का? नाही, एक्झॅक्टली. तर ते आणि त्याचं वैशिष्ट्य काय? हा, नाही, कसं आहे, म्हणजे अशी झलक, कसं आहे, एखादी शैली जेव्हा शैली बनते तेव्हा त्याचं काहीतरी एक बनतं. पण हे जे मिक्स आहे ना, तो त्या म्युझिकवर, त्या सगळ्या त्या कोरिओग्राफीवर डिपेंडंट आहे. म्हणजे असं नाहीये की ही स्टाईल कथ्थक आणि साल्साची फ्युजनची ही स्टेप आहे, असं नाहीये. ते त्या पद्धतीने फक्त ते करावं लागतं, तसं प्रेझेंट करावं लागतं. कारण मी सांगतो, ह्या अतिशय भिन्न दोन नृत्य शैली आहेत, म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. कारण मुळात साल्सा हे सोशल डान्स फॉर्म आहे. सोशल म्हणजे एकमेकांकडे बघून केलं जाणारं आणि एकमेकांना हाताचं कनेक्शन वापरून फिरवून अशा पद्धतीचं आहे. आणि कथ्थक हे एकल नृत्य आहे. म्हणजे मुळात कथ्थकची निर्मिती हे सोलो डान्सिंगसाठी आहे. सो त्याची सांगड घालणं किंवा तसं इमॅजिन करणंच एकतर खूप टफ आहे. ओके, आणि तो प्रयत्न किंवा ती हिंमत मी फक्त 2दा केली आहे. तर सारखं करू नये, कारण त्याची प्युरिटी मध्येच खरी ब्युटी आहे. पण एखाद वेळेला असं जमून येतं की मी ते म्युझिक बनवून घेतलं स्टुडिओमध्ये जाऊन, तबला प्लेअरला घेऊन, मग एक साल्साचं सॉन्ग घेऊन त्याचे बीट्स मॅच करून, असं ती एक प्रोसेस आहे. असं कुठचंही उठून गाणं वापरलं आणि त्याच्यावर साल्साचं गाणं घ्यायचं आणि त्याच्यावर कथ्थक नाचायचं, याला लोक फ्युजन म्हणतात आणि याचे रील्स बनवतात. पण हे थोतांड आहे, असं काही नसतं. तसं जर
एक प्रॉपर ट्रॅक बनवला ज्याच्यात कथ्थकचे बीट्स आहेत, साल्साचे बीट्स आहेत आणि त्याच्यावर जर कोरिओग्राफ झालं तर इट कॅन बी समथिंग, इट कॅन मीन समथिंग. आणि मी ह्यावेळेला एक दुवा मला त्याच्यात असा मिळाला की साल्सामध्ये काही लॅटिन अमेरिकन गॉड्स आहेत. साल्साच्या हिस्ट्रीमध्ये काही लॅटिन अमेरिकन गॉड्स आहेत आणि कथ्थक मध्ये पण गॉड्स आहेत, म्हणजे देव. तर ते करता करता मला तिथे सांगड घालता आली आणि ह्याचे पण देव दाखवता आले आणि त्याचेही पद्धतीचं एक तशी बॉडी लँग्वेज वापरता आली. ते असं सांगता येण्यासारखं नाहीये, पण म्हणजे प्रयत्न होता तो माझा. आणि डेफिनेटली बघायला कुठे मिळेल? युट्यूबवर आहे? युट्यूबवर माझी एक कोरिओग्राफी डेफिनेटली आहे, कथ्थक साल्सा फ्युजन. पण जी नवीन आय दिल्ली डिफरंट स्ट्रोक स्टुडिओ कथ्थक साल्सा फ्युजन असं टाकलं तर होपफुली मिळेल. हा, ती पहिली माझी. पण आता आम्ही जे व्हिएतनाम मध्ये केलं ते मला परत परत करायचं, त्यामुळे ते कुठे डॉक्युमेंटेड नाहीये. सो ते समजा कधी करता आलं तर त्याचं नाविन्य असावं, ते पहिल्यांदा बघितल्यासारखं वाटावं म्हणून ते कुठे आम्ही पब्लिश नाही केलंय. पण होपफुली सगळ्यांना परत कधीतरी कुठेतरी युट्यूबवर किंवा कुठेतरी बघायला मिळेल असं मला वाटतं. आता आहेत का नाही परदेश दौरे? आता मला मागच्या वर्षी इस्तांबुल मधल्या एका साल्सा फेस्टिवल मधनं बोलावणं आलं होतं. तर होपफुली ह्या मागच्या वर्षी व्हिएतनाम पण प्लॅन होतं, म्हणून दोन्ही ठिकाणी एकाच वर्षी खूप डिफिकल्ट होऊन जातं. मग आता होपफुली ह्या वर्षी इस्तांबुलला जायचा योग येऊ शकतो. लेट्स सी, होपिंग फॉर द बेस्ट. आणि जेव्हा तिथे जाशील तेव्हा निशांत आवळेंची चेरीपिक ब्रँडची बॅग नक्की घेऊन जाशील. अरे वा, डेफिनेटली. थँक्यू. क्या बात आहे. अरे बाप रे, कलर मस्त आहे ना? हो, खूप सुंदर आणि मस्त स्टर्डी बॅग आहे, मी स्वतःही वापरते. आणि तुला गंमत सांगू का, ती जड आहे खालती. नाही, एवढी नाही, नॉट बॅड. वाव. आपल्याकडे दिलके करीबमध्ये आलेले अनेक सेलिब्रिटीज हीच बॅग जेव्हा घेऊन जातात आणि इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावरती फोटो टाकतात तेव्हा कमेंट्स मध्ये येतं, अरे चेरी पिक. ओ अच्छा, चेरी पिक हा ब्रँड आहे. ब्रँड आहे. क्या बात है. आणि आता ही बॅग सगळे ओळखतात, हो की नाही? थँक्यू, थँक्यू. आज मजा आहे माझी. आणि या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलंय आपल्या दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. क्या बात है. ग्रॅब युअर बॅग सून. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे, वैदेही दुक्कल नावाची, आणि इदित्री क्रिएशन्स हा तिचा ब्रँड आहे. सो हे ब्लॉक प्रिंटिंग ती करते. हा एक ऑर्गनायझर तुझ्यासाठी पाठवलेला आहे. इट कुड बी अ लॅपटॉप कव्हर ऑल्सो. येस 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 येस. वा वा वा. हा एक पाउच आहे. वाव, थँक्यू. वाव, सो मच लव्ह. मला असं वाटतं ती पण ठाण्यातलीच आहे की काय. अरे वा वा, क्या बात. थँक्यू. मला असं विचारायचं होतं तुला की कधी कुठली संधी चालून येईल काही सांगता येत नाही. सो तुझ्या आयुष्यात असं कधी झालंय का की नाही हे तुला आत्ता हवं होतं, किंवा असंही कधी झालं असेल की अरे ही संधी हातून निघून गेली, किंवा हे काम मला खरं तर पाहिजे होतं पण दुसऱ्याकडे ते केलं, असं कधी झालंय? हो, असं झालंच आहे. 2-3 वेळा झालंय. याचं मेन कारण काय ना, एक जेव्हा आपण नृत्य संस्था चालवत असतो तेव्हा जबाबदारी असते, त्या स्टुडंट्सची जबाबदारी असते. मग जेव्हा मी अजूनही चांदरात झाली सिरियल, त्याच्यानंतर लगेच मला एक मोठी परत सिरियल आली लीड म्हणून. पण तेव्हा अगदी म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण शूट करतोय सुरू नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये माझ्या पूर्ण नृत्य संस्थेचा 3 वर्षांनी मी एक शो करतो मोठा. तो सगळा प्लॅन्ड होता, रिहर्सल सुरू होत्या, स्पॉन्सर. कधी असेल मला बोलव. हो डेफिनेटली, तो प्लॅन्ड होता. सो डिसेंबरमध्ये होता. तर मी त्यांना प्रोडक्शनवाल्यांना सांगितलं की मला करायला आवडेल, पण त्याच्यासाठी मला ते काही दिवस मी ऍडजस्ट होत असतील तरच पुढे जाईल. ते म्हणाले नाही, पहिले 3 महिने तर रोज शूट लागेल. सो तसं झालं. आणि असं अजून एकदा दोनदा झालं की मोठे व्हेरी मिटी रोल्स, पण मला असं वाटतं की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द बेस्ट. बरोबर. कारण त्यावेळेला मग हे नाही तर मग एक वेगळं काहीतरी आपल्याला आपल्यासाठी वाढवून ठेवलेलं असतं, असं बरेचदा होतं.
सो आत्ता रिसेंटली मी एक सोनी मराठीवर 3 वर्ष सिरियल केली ज्याचं नाव होतं गाथा नवनाथांची. त्याचं असं झालं की लॉकडाऊनमध्ये मला कॉल केला त्यांनी की एक कॅरेक्टर आहे, भरतरी नाथांचं कॅरेक्टर आहे जे नवनाथांमध्ये एक होते, ते कॅरेक्टर तुला करायचं आहे. तर मी म्हटलं की सर मला मोठं कॅरेक्टर करायला आवडेल, गोरक्षनाथ किंवा महादेव किंवा मच्छिंद्रनाथांचं कॅरेक्टर जे खरं मेजर कॅरेक्टर आहे. ते म्हणाले की नाही रे, एक तर तू लहान दिसतोस, तू बारीक आहेस, तुला अजून शरीरावर काम करावं लागेल असं तसं. मी बोललो बरं ठीक आहे, जे आहे ते करूया. पण लॉकडाऊनमध्ये कामच नव्हतं, आय वॉज जॉबलेस. डान्स क्लास बंद झाला होता, काही ऍक्टिंगचं तेव्हा काही नव्हतं. सो जे येईल ते करायचं असं ठरवलं होतं. पण योगायोगाने म्हणजे कसं असतं ना, ते ठरलेलं असतं. योगायोगाने मला अचानक त्यांनी ज्याला महादेव म्हणून कास्ट केलं होतं त्याचा काहीतरी आयत्याला प्रॉब्लेम झाला आणि हैदराबादला तेव्हा शूट होतं लॉकडाऊनमध्ये, इथे शूट करत नव्हते, रामोजी फिल्म सिटीमध्ये. तर एक दिवस आधी त्यांनी मला कॉल केला की महादेव करशील का. तर बोललो महादेव मी करायला कधी एका पायावर तयार आहे, कारण कथ्थक नर्तक महादेव करणार नाही. महादेव म्हणून कास्टिंग झालं. 6 महिने झाले आणि चॅनल कडनं त्यांना सजेशन आलं की महादेव जे करतायत त्यांनाच गोरक्षनाथांचं पात्र विचारूया का. तर मला म्हणजे फोन आला सरांचा की बरं आता गोरक्षनाथ पण करशील का. ऑफकोर्स करेल. खूप मोठे 2 कॅरेक्टर्स मला 3 वर्ष करायला मिळाले आणि त्याच्यात म्हणजे मला खूप ब्लेसिंग्स मिळाले त्यांचे, गोरक्षनाथांचे असं मला वाटतं. नवनाथात ते त्या चरित्राबद्दल स्टडी करणंच इन इटसेल्फ इज अ बिग थिंग. ते वाचणं, त्याच्याबद्दल जाणून घेणं आणि काय नाथ संप्रदायाचं फॉलोईंग, एवढं जबरदस्त फॉलोईंग आहे. अजूनही मला नॉर्थचे ऑडियन्स, आता जो रिरन चाललाय आमच्या सिरियलचा, मराठी सिरियलचा रिरन, नॉर्थचे ऑडियन्स, हिंदी ऑडियन्स बघताय आणि मला मेसेजेस येत आहेत की आप गोरक्षनाथ हो और आप हमें मिलो, ह्या मठात या, त्या मठात या, गोरक्षनाथांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बोलवू, उज्जैनला या. महाकाल मंदिरातले एक खूप मोठ्या साधवींनी मला आता रिसेंटली व्हिडिओ कॉल केला की माझी फॅमिली खूप मोठी फॅन आहे त्या सिरियलची आणि तुमच्या पात्राची, की गोरक्षनाथ आणि महादेव म्हटलं की आता तुमचा चेहरा समोर. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. सो काही गोष्टी हुकतात, पण जे लिहिलेलं असतं ते आपल्याला माहित नसतं ना, ते त्यांनी सगळं नियोजन करून ठेवलेलं असतं. सो थांबायचं, युअर टाइम कम्स. आपलं आयुष्य आपल्याला कधी कुठून कुठे नेतं आपल्याला काही सांगता येत नाही आणि यावरच आधारित रोहन प्रकाशन मी पब्लिश केलेली ही एक कादंबरी आहे, R.K. नारायण द इंग्लिश टीचर. वा द इंग्लिश टीचर, क्या बात आहे. थँक्यू. इंग्लिशवर खूप प्रेम आहे माझं. ते माहिती आहे मला. बरं, एक पर्सनल प्रश्न तुला विचारायचा होता. तू हसलास आणि तुला कळलं मी काय विचारणार आहे तुला. गो ऑन. नाही म्हणजे जर का कोणी भेटली नसेल, सापडली नसेल तर आपले जे आणखीन एक स्पॉन्सर आहेत प्रसाद शिवरकर, त्यांची विवाह संस्था आहे. अरे बाप रे, विवाह प्रसाद. तर तिकडे तुझं नाव नोंदवू का. सो स्वीट. आईशी बोलतो. पण का नाही, काही नाही, नकार नाहीये कशाला. आय एम ओपन टू पॉसिबिलिटीज. म्हणजे असं नाही की नाही करायचं किंवा. पण सापडलीच नाही एकही मुलगी या एवढ्या मोठ्या जगात. बहुतेक ना डान्स आणि ऍक्टिंग मधनं वेळच नाही मिळाला. हे चल, असं नसतं काही. मला नको उल्लू बनवू. आई मला म्हणाली की तुझ्या आयुष्यात जी व्यक्ती येणार आहे तिला मी हे सांगणार आहे की हे बघ, ह्याचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, ह्याच्या कामाशी, तू दुसरी बायको आहेस, चालणारच का, असं अशा पद्धतीचं नाही आहे. तशा काही मुली ज्यांना चालेल म्हणजे तुझ्या आय एम व्हेरी शुअर की तुझ्या क्लासमध्ये फक्त तुला बघायला, तुला भेटायला अशा मुली येत असणार, हो की नाही. माहित नाही, काही नाही, सगळं माहितीये तुला. नाही, बट या जोक्स अपार्ट, नाही डेफिनेटली जर इफ समवन गुड कम्स अराउंड, जर एखादी चांगली व्यक्ती भेटली तर डेफिनेटली. कारण मला ह्याच्यावर माझा विश्वास आहे पूर्ण की एक आयुष्याचा साथीदार, लाईफ पार्टनरचं ट्रान्सलेशन एक असावा. आणि त्यामुळे या, पण अजून ती वेळ आलेली नाही आहे.
वेळ आली की आपल्याला कळेलच. आणि कशी मुलगी हवी आहे तुला? अं, नाही, खूप लोक ऐकतायत हो म्हणून ना. विचारते. नाही, मला एकतर काय आहे ना आता मला अतिशय नो नॉनसेन्स व्यक्ती आहे मी. पण म्हणजे इंडस्ट्री मधली आयडियली नाही, Ideally. आयडियली नाही. म्हणजे मला नोकरी सेटल्ड असं असलेलं मला प्रेफर्ड आहे कधी पण. ओके, बरं. कारण मला माहिती आहे की खूप अनरिलायबल कधी कधी आपली इंडस्ट्री असू हो, शकते, हो, हो, हो. फ्लक्च्युएटिंग असू शकते. बरोबर. आणि आता काही प्रॉब्लेम नाही, एव्हरीथिंग इज बाय गॉड्स ग्रेस, सगळं चांगलं आहे. पण तेच विषय, असा एक माझा एक वेगळं एक नोशन आहे की वेगळ्या जगात रमणारी व्यक्ती, जिचा एक मे बी जॉब असेल किंवा काहीतरी वेगळं प्रोफेशन असेल. असं नाही की नर्तिका असेल आणि नटी असेल तर चालणार नाही, असं नाही. पण एक जनरली प्रेफर्ड विल बी की काहीतरी वेगळं, म्हणजे काहीतरी नवीन डिस्कस करायला, काहीतरी कॉन्व्हर्सेशन मध्ये काहीतरी तेच विषय, तेच नृत्याचं असं तसं असं असं आहे. गॉड ब्लेस यू. असं नक्की कोणीतरी येईल तुझ्या आयुष्यात. थँक्यू. आणि तुला हवं असेल तर. येस येस, आय होप. नाही, हवं तर आहेच. आय होप ती वेळ लवकर येईल. आई तर जाम मागे लागली. सो आता मी जे तुला सांगितलं ना, प्रसाद शिवरकर वास्तू विशारद आहेत ते. वास्तू प्रसाद आणि विवाह प्रसाद अशा 2 संस्था आहेत. आणि मंगलमय देवयंत्र त्यांनी तुझ्यासाठी पाठवलं आहे. हे आईला नक्की दे. Yes. आणि देवारात हे सुद्धा ठेवू शकतोस किंवा देवाराच्या अवतीभोवती कुठेही भिंतीवरती टांगू शकतोस. वा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आज जी काय माझी मजा आहे, गिफ्ट खूप सुंदर, व्हेरी मिनिंगफुल. थँक्यू, सो थॉटफुल. अतिशय विचारपूर्वक सिलेक्ट केलेला हो गिफ्ट. ना, हो ना. थॉटफुल म्हटलं लगेच त्याचं एक मनातल्या मनात प्रोनाउन्सिएशन ट्रान्सलेशन होतं लगेच. बरं, सगळ्यात शेवटी मला तुला असं विचारायला आवडेल की जर का दिल के करीब हे तुला मुद्रेतून अरे वा, व्यक्त करायचं असेल तर कसं करशील? दिल के करीब ना. वा वा वा, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान वाटलं. येस, मलाही खूप मजा आली. खूप आणि मजा. मी खूप 3-4 वर्ष फॉलो करतोय आपल्या ह्या हा, चॅनलला, हा, दिल के करीबला. हा, हा. आणि कमाल इंटरव्ह्यूज सबस्क्राईब केले? केलंय मी. सबस्क्राईब थँक्यू. ऑफकोर्स लॉंग बॅक. आणि कमाल इंटरव्ह्यूज तू घेतेस आणि खूप मजा येते बघायला. आणि मला असं काही फ्रेंड्सनी पण, अरे तू का नाही जात आहेस? बोललो, अरे असं कसं जायचं, बोलवायला पाहिजे रे, आपण त्या लेवलचं काम तरी करायला नाही नाही, पाहिजे. असं काही नाही, असं खरंच काही नाहीये. बोलवायला पाहिजे. कारण मला ना, मी मगाशी म्हणाले तसं मला स्वतःला थोडासा संकोच वाटतो, येतील का नाही. कारण 1-2 वर्ष सुद्धा लागलीत. आम्ही फॉलोअप घेतोय. आणि मी म्हणजे विचारतानाच सांगते की तुमची इच्छा असेल तर, म्हणजे मी फोर्स नाही करू शकत. मी कुणावरही काहीही लादू शकत नाही, असं माझं व्यक्तिमत्व आहे. सो मला जरा विचारायलाच थोडासा संकोच होतो. सो सॉरी, माझ्याकडून जर का वेळ लागला. इनफॅक्ट मला असं वाटतं की राईट टाइम आल्याशिवाय आपण थोडंसं थांबावं. नाहीतर आपल्याला असं वाटतं की अरे आपण बोललो, त्यांनी नाही फोन केला. पण इट्स अ प्राईड की अरे मला दिल के करीबवाल्यांकडनं कॉल आला. इट्स अ बिग थिंग फॉर मी. माझे घरचे खूप खुश होतील. आणि माझे अनेक नातेवाईक जे परदेशात आहेत आणि जे दिल के करीब रेग्युलरली फॉलो करतात, त्यामुळे आय एम शुअर दे विल लव्ह दिस. आणि दे विल बी हॅपी की मी आलोय. खूप प्रेम मिळतं आम्हाला. गप्पा तर मस्त चालल्यात. दुपारची वेळ आहे, भूक लागली असेल. माझी चहाची वेळ झालेली आहे. सो आणि आता मी खास लंच स्किप केलाय या मोमेंटसाठी. कारण चौरंग मध्ये येणार होताच म्हणून. सो चौरंग रेस्टॉरंट जे आहे ते दादर वेस्टमध्ये आहे. आणि अतिशय सुंदर मराठमोळं म्हणजे सगळं स्वयंपाक असतो. आणि कमाल पदार्थ मिळतात इथे. आणि आत्ता जे मी तुझ्यासाठी ऑर्डर केलेलं आहे ते आहे संक्रांत स्पेशल. हा आठवडा. हो ना. मी एक फूडी आहे, मला प्रचंड खाण्याची आवड आहे. ते दिसत नसलं तरी. नाही बघ ना, कुठे दिसतंय, जातं कुठे. त्यामुळे आता ताव मारायला तयार. मी तुझ्यासाठी ऑर्डर केले ते हुरड्याचं थालीपीठ आणि गुळाची पोळी. मागवू? विषय संपला. राजेंद्र दादा इथे थांबलेत बरं का. या दादा, या. राजेंद्र दादा या. थँक्यू सो मच दादा. वा 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 वा. आधी थालीपीठ. थँक्यू दादा.
तू चव तर घेऊन बघ. ट्राय कर. मी थोडंसं हुरड्याचं थालीपीठ. कमाल कमाल. मधुरा आणि विनय. नाही बोलू नको का आता थोडा वेळ. हे दोघं ओनर्स आहेत आणि इतका प्रेमाने जेव खाऊ घालतात. त्याकडे तुम्ही एकटे येऊ नका, तुमच्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन या. वा 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 वा. मस्त आहे ना. चौरंग. आणि लोणी खूपच भारी. मला त्यांचं थालीपीठ तिकडचं आवडतोय, पण हे जरा विशेष आहे. वा. कमाल. माझी आजी म्हणायची मजा आला. वा वा. शांतपणे होऊन देत. आपण इथे गप्पांचा शेवट करूया. येस. तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल, तुम्ही सुद्धा पटकन जा आणि खाऊन घ्या काहीतरी. आम्ही तोपर्यंत इथे ताव मारतो. चलो लेट्स स्टार्ट. पण ऑलवेज बघत राहा दिल के करीब.